मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना एक मोठा धक्का। उमेश पाटलांचा 1303 मतांनी पराभव झालेला आहे। भाजपचे उमेदवार सचिन जाधव हे विजयी झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, उमेश पाटलांनी ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याचा आरोप केला होता आणि आता मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। तर पंढरपूर वाखरी गटातून राष्ट्रवादीच्या मयुरी बागल या विजयी झालेल्या आहेत। पंढरपूरमधून अपडेट समोर आली आहे। वाखरी गटातून राष्ट्रवादीच्या मयुरी बागल या विजयी झालेल्या आहेत। बातमी मंगळवेढ्यात भोसे गटातून भाजपचे प्रदीप खांडेकर विजयी। मंगळवेढ्यातून बातमी समोर आली आहे। भोसे गटातून भाजपचे प्रदीप खांडेकर विजयी। एक अजून महत्त्वाची अपडेट, सांगली निंबवडे गटातून आमदार पडळकरांची वहिनी या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या उमेदवार माधवी पडळकरांचा निंबवडे गटातून विजय झालेला आहे। माधवी पडळकर या ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत। तर एक अजून महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ते आपण पाहूया। बार्शीत शिंदेंच्या सेनेसह दिलीप सोपाल यांना धक्का बसलेला आहे। सोलापुरातून बातमी, बार्शीत भाजप आमदार राजेंद्र राऊत यांची एक हाती सत्ता आलेली पाहायला मिळते। राजेंद्र राऊतांकडून बार्शीत विजयी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितपणाने या बार्शी तालुक्यातील जनतेने जेवढा आमच्यावरती एक मोठा विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल सुरुवातीला मी बार्शी तालुक्यातील सर्व जनतेचे या ठिकाणी मनपूर्वक नम्रपणे आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्यातील जनतेचे मी नम्रपणे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। भाऊ, खरं तर सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा असतील आणि पंचायत समितीच्या जागा ज्या आहेत, सर्व जागांवरती भाजपने आणि विशेषतः आपल्या नेतृत्वाने विजय प्राप्त केलेला आहे। काय भावना आहे? नाही, नेतृत्व हे देशाचं करतात ते नरेंद्र मोदी साहेब करतात, राज्याचं करतात देवेंद्र फडणवीस साहेब करतात, जिल्ह्याचं नेतृत्व माझे सहकारी मित्र जयभाऊ करतात। आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या बार्शी तालुक्यांनी दिलेले आम्हाला आशीर्वाद 19 ते 24 या कालखंडामध्ये अपक्ष आमदार म्हणून मला या ठिकाणी सर्वांनी समर्थन दिलं होतं। सुरुवातीला 2.5 वर्ष विरोधामध्ये मला देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलेला होता, परंतु ज्यावेळेस फडणवीस साहेब सत्तेमध्ये आले, खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये फार मोठी क्रांती झाली। हरित क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, दळणवळणाची साधनंही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। परंतु दुर्दैवानं विधानसभेमध्ये जे आमचं या ठिकाणी काही विरोधकांनी आमच्याबद्दल निगेटिव्ह पसरवलेलं होतं किंवा मला फक्त वेळ कमी मिळाला होता थोडा जनतेमध्ये मिसळण्याकरता, कारण एवढा जर निधी मी हजर नाही राहिलो मुंबईला किंवा पुणे सोलापूर या ठिकाणी गेलो नाही, सगळ्या मंजुरी घेऊन आलो नाही तर तालुक्याचं नुकसान होईल ही माझ्या मनामध्ये काळजी होती। तोपर्यंत माझे काही विरोधक रिकामेच होते, त्यांनी तर निगेटिव्ह पसरवलं। आणि ज्यावेळेस विधानसभा झाल्यानंतर मी ठरवलं की मी माझ्या जनतेच्या कोर्टामध्येच मला न्याय मागणार आणि आज खऱ्या अर्थानं बाजार समिती 18 पैकी 18